गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे आषाढी एकादशी आणि सकाळी चहा पाणी आंघोळ वगैरे झालेली आहे. पूजा अजून करायची आहे. त्याच्या आधी म्हटलं कुकर लावावा, कुकर होईपर्यंत मग माझी पूजा होईल. आज पूजेला थोडासा वेळ लागेल म्हणून. आणि कुकरमध्ये मी लावती आहे डाळ भात आणि बटाटे एकत्रच. तिन्ही गोष्टी लावल्या ना तर इझी होतं माझ्यासाठी. कधी कधी डाळ भात आणि कडधान्य काय असेल ते सुद्धा मी शिजवत घालत असते, म्हणून मी 3 अशा डब्यांचा कुकर घेतला होता पर्पजफुली. अजून एक कुकर आहे माझ्याकडं, पण हा मला फार आवडतो. एकदम 2-3 गोष्टी होऊन जातात. इथं आहेत साबुदाणा, तर रात्रीच मी भिजत घातले होते. एकदम छान असे भिजलेले आहेत. ॲक्च्युली ना मला खीर करायची होती, पटकन होऊन जाते आणि फारसं कामही लागत नाही आणि मला 1 वाटीभर खीर पुरेशी होते. पण काय झालं, पूर्वाला साबुदाणा वडे खूप आवडतात आणि या निमित्तानं का असे ना घरच्यांना सुद्धा म्हणजे साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे खायला मिळतात. म्हणून म्हटलं जाऊ दे, साबुदाणा खीर पटकन होत असली तरी सगळ्यांना आवडतात म्हणून साबुदाणा वडे करणार आहे. त्यासाठीच बटाटे सुद्धा उकडत घालणार आहे. चला पटकन मी कुकर लावून घेते, म्हणजे कुकरच्या शिटा होईपर्यंत आणि तो थंड होईपर्यंत माझी पूजा होईल. तर कामाची सुरुवात आजची अशी झालेली आहे. पूजा झाली आहे आणि मी साबुदाणा वड्याची तयारी करते आहे. मिरच्या आहेत, मिक्सरला बारीक करून घेईन. कोथिंबीर चिरूनच घालणार आहे, ग्राइंड नाही करणार आहे. हे आधीचे थोडे शेंगदाणे होते, ते शेंगदाणे भाजून घेते. ते म्हणजे संपून जातात, असं ठेवलं की राहून जातात. आणि एकदमच जास्त कूट करून ठेवते, म्हणजे आधीमध्ये भाजीला पण लागतच असतो. तेल तापेपर्यंत साबुदाणा वड्याची तयारी करते आहे. इथं मी कूट बारीक करून घेतला ग्राइंडरला. त्याच्यानंतर बटाटे घातलेले आहेत, हिरवी मिरची घातलेली आहे, कोथिंबीर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि साबुदाण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स करून छोट्या छोट्या पॅटी तयार करून घेईन आणि त्यानंतर त्या तळून घेईन. भरपूर सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि पाठीमागे त्यांची लुडबुड सुरू आहे की पटकन साबुदाणा वडे तळ आणि आम्हाला खायला दे म्हणून. 4 वडे तळून झालेले आहेत, 2 देवासमोर ठेवते आणि तळत तळतच ना सगळ्यांना खायला देते. काय बनवलंस अगं? पूर्वाने एका वड्याला शेप दिला असा फ्लावर, लुक्स लाईक फ्लावर. मागच्या वेळेला हार्ट केलं होतं आणि आता फ्लावर दिसतंय. ओके, आता हे तळून तिला पटकन देते. येस. तर डाळ फोडणी टाकते आहे आणि आज मी डाळीसाठी वापरते आहे करडईचं तेल. लाकडी घाण्यापासून बनवलेलं आहे आणि परवा मी हे घेऊन आले होते आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचं ऑइल मी वापरते आहे. कमी तिखट आणि टोमॅटो घातलेली डाळ मुलांना खूप आवडते. आणि या साईडला मी दहीसुद्धा लावून घेत आहे. रोज मी दही लावत असते, गोडसर छान फ्रेश असं. आणि घरी सगळ्यांनाच आवडतं दही. कधी ताक बनतं, कढी बनवत असते, नाहीतर दही साखर तर खातच असतात. मुलांचं लंच झालं आणि त्यानंतर मी सुद्धा निवांत बसून साबुदाणा वडे खाल्लेले आहेत. किचन एकदम क्लीन केलेलं आहे, भांडी वगैरे सगळी बाहेरच्या सिंकमध्ये नेऊन ठेवली. आता थोडासा आराम करेन, 1-2 कामं आहेत ती सुद्धा करेन. आणि संध्याकाळी सोसायटीमध्ये ना आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम आहे, तिथं जाणार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आज आहे आषाढी एकादशी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि पावसाला सुरुवात झालेली आहे, तरी सुद्धा उत्साह म्हणाल तर सगळ्यांचा खूप जास्त आहे. विठू माऊली महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि मग उत्साह असायलाच पाहिजे सगळ्यांमध्ये, नाही का? जिथं जिथं जी लोक राहतात ना ती अगदी मनोभावे आणि मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. आमच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा ना आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. थोड्या वेळात आषाढी एकादशी निमित्त छान अशी पालखी निघेल आणि त्याच्यानंतर आरती वगैरे असेल, प्रसाद असेल. आणि आजचा माझा असा हा लुक छान असा
म्हणजे महाराष्ट्रीयन आपली आषाढी एकादशी, मग छान आवरायला हवं नाही का, तो एक उत्साह वेगळाच असतो. सो यस, तसा हा ग्रीन ड्रेस. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरामध्ये विठू माऊलीच्या दर्शनाला जात असतात. आणि ज्यांना ज्यांना शक्य नाही ना, ते आपापल्या ठिकाणी अगदी उत्साहात हा उत्सव साजरा करतात. वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे हा, आणि या दिवसाचे विशेष असे महत्त्वसुद्धा आहे. पाऊस आहे, मेरे को बंदी है कैसे पाऊस आल्यामुळे आम्ही सगळे थांबलोय आणि थोड्या वेळात आरती होईल. अर्चना नवीन आपली यूट्यूब फॅमिली आहे, हिला तुम्ही ओळखत असाल. आणि आम्ही भेटत असतो नेहमी. मेसेज सुद्धा ही झालता लवकर येऊन कार्यक्रमासाठी. आणि ही फर्स्ट टाइम भेटती आहे आणि खूप मजा वाटते आहे. सगळे आपली यूट्यूब फॅमिली अधूनमधून असं म्हणजे असं बोलतात ना, म्हणजे खूप छान वाटतंय. थँक्यू थँक्यू, छान खूप खूप शुभेच्छा. आपली रांग जाईपर्यंत तुझी आयडिया चांगली आहे. म्हणजे आम्हाला प्रसाद घेऊन चहा घेऊन बसायचं होतं, पण असं होतं की लाईन तिथे जाऊपर्यंत तुम्ही चहा गरमागरम घ्या. थँक्स. तिचा झाला चहा पिऊ बघायला तिचा. त्यामुळे पाऊस, चहा, प्रसाद आणि काय हवं. मैत्रिणी सॉरी हा, आणि मैत्रिणीचा मैत्रिणीचा घरगा. चला, आंटी म्हणत होते तुझे व्हिडिओ बघतो पण मराठीमध्ये असतात, हिंदी म्हणजे त्यांना मराठी फारसं येत नाही, तरी सुद्धा आपले व्हिडिओ बघतात. थँक्यू आंटी. प्रसाद घेतला आणि पाऊस खूपच सुरू आहे. घरी जाऊन मी फराळ करेन आणि जाता जाता पुन्हा एकदा देवाचं मी दर्शन घेते आहे. मन भरतच नाही आहे, इतकं छान आणि प्रसन्न वातावरण आहे. मंदिरसुद्धा खूप म्हणजे खूप छान सुंदर असं सजवलेलं आहे. पावसात पूर्ण मी भिजून आले, त्यानंतर फ्रेश झाले. बघता बघता बराच वेळ झालेला आहे. मुलांना भूक लागल्यामुळं पटकन अशा 4 चपात्या केल्यात आणि भाजीमध्ये अख्खा मसूर आहे.
मंदिरामध्ये असा हा प्रसाद दिला होता. माझा फराळ होऊन जाईल. वाटलं तर थोडीशी साबुदाणा खीर करेन. थोडा साबुदाणा मी बाजूला ठेवला होता, एक अर्धी वाटी. आणि डाळ सकाळी कोणीच खाल्ली नाही, बऱ्यापैकी आहे. चपात्या झाल्यानंतर मला रिअलाईज झालं की अरे बापरे, आपण ना वरणफळं केली असती तर हलकं काम झालं असतं, पण चपात्या झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं असं. चला तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा लवकरच भेटूयात.